यानंतर मी राहुल पांडवे सरांना विनंती करेल मनोगत व्यक्त करण्यासाठी. राहुल पांडवे सर. सन्माननीय व्यासपीठ आणि इथे जमलेल्या सगळ्या माझ्या मित्रमैत्रिणींनो, UPSC आणि MPSC या दोन्ही परीक्षांचं यश मला आत्ता गेल्या 2 महिन्यात मिळालं. तोपर्यंत यश फारसं नव्हतं आणि त्यामुळे कॉन्स्टंट सत्कार वगैरे चालू आहेत. 1-2 गोष्टी त्यात मी स्पेसिफिकली बोलेल. पहिली गोष्ट म्हणजे हे जे समारंभ असतात ना, हे नवीन मुलांनी स्वतःला एक इन्स्पिरेशन म्हणून वापरायचे असतात. तुम्ही स्वतःला व्हिज्युअलाइज करा एकदा की तुम्ही इथे स्टेजवर आहात, तुमचा सत्कार होतो, तुमचे पेरेंट्स इथे आलेले आहेत आणि बरंच काही. आता जिथपर्यंत UPSCचं प्रिपरेशन आहे, मी थोडा ओल्ड प्लेअर आहे ह्याच्यात. म्हणजे मी गेली 5-6 वर्ष प्रिपरेशन करतो आहे. हा माझा 5वा अटेम्प्ट होता आणि वयाने सुद्धा इतरांपेक्षा ऑन ॲव्हरेज ओल्ड आहे मी. या अटेम्प्टमध्ये मी नेमकं वेगळं काय केलं ते सांगतो. पहिली गोष्ट म्हणजे प्लॅनिंग, ऑर्गनायझिंग, ऑल दिस थिंग्स आर प्रिटी कॉमन फॉर एनी एक्झामिनेशन. परंतु जेव्हा मी जाधव सरांशी बोललो स्पेशली या अटेम्प्टच्या वेळी की आपण पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन जो माझा ऑप्शनल आहे त्याच्यासाठी काय करावं, तर सरांनी फार नेमकेपणाने मला उत्तर दिली की तुझ्या इथे ह्या बारीक सारीक चुका होत्या, त्या तू करेक्ट केल्या तर बऱ्यापैकी मार्क येतील. आणि नेमकं तेच झालं यावेळेस. त्या चुका टाळल्या मी फक्त, त्याच्यावर पलीकडे काही करण्याची गरज नाही पडली. जसं आता मिस्टर तुलानी म्हणाले की कन्सिस्टन्सी इज नीडेड. ऑल राईट, आपल्याला सतत अभ्यास करत राहावा लागतो. प्रोसेसमध्ये बोर होऊन चालत नाही अजिबात. कंटाळा आला म्हणून अभ्यास थांबवला असं करता येत नाही. आणि मी एक ऑब्झर्व केले की जे कन्सिस्टंटली काम करतायत त्यांना यश जरूर मिळतं, कधी थोडं लवकर कधी उशिरा, पण यश जरूर मिळतं. माझ्या पर्सनल स्टोरी सांगायची झाली तर गेले 4 वर्ष मी युनिक अकॅडमीमध्ये टीचर म्हणून काम करतो आहे. UPSC जनरल स्टडीजचे जवळजवळ सगळे सब्जेक्ट मी शिकवतो आणि हा गेल्या 4 वर्षाचा माझा जो एक्सपिरियन्स होता युनिक अकॅडमीतला, त्याचा मला सक्सेस मिळण्यात फार मोठा फायदा झाला. म्हणजे तुकाराम जाधव सर, मल्हार पाटील सर आणि इतर सगळेच शिक्षक खूप हुशार आहेत. ते खूप आपुलकीने आपल्याला गायडन्स करतात. इनफॅक्ट मी टीचर जे असलो तरी एक स्टुडंट म्हणून मला गायडन्सची गरज होतीच आणि त्यांनी ती मला वेळोवेळी दिली आणि त्यामुळे फार कॉन्फिडेंटली मला यावेळेस परीक्षेला सामोरं जाता आलं. जसं सत्कार घेताना भारत पाटील सरांनी सांगितलं की माझा मुलगा झाला त्यानंतर मला यश मिळायला लागलं. तर त्याचं एक सांगतो तुम्हाला की जेव्हा आपण लाईफमध्ये थोडे पुढे सरकतो, लग्न होतात, मुलबाळ होतं वगैरे, त्याच्यामुळे एक सॉर्ट ऑफ एक रिलॅक्सेशन आलेलं असतं ब्रेनला. ऑल राईट, सो यावेळेस मी परीक्षेला जेव्हा गेलो तेव्हा अतिशय रिलॅक्स पद्धतीने गेलो आणि मला एक वाटतं ही गोष्ट आपण जनरलाइज करू शकतो. तुम्ही कुठलीही परीक्षा जेव्हा देत असाल तेव्हा तुम्ही खूप एन्झायटी किंवा खूप डेस्परेशन हे जे असं दाखवलं तर मग यश सहसा मिळत नाही, कारण त्या एन्झायटीमध्ये सिली मिस्टेक्स होण्याची शक्यता फार जास्त असते. ऑन द अदर साईड 5व्या अटेम्प्टपर्यंत मला तसंही यश मिळत नव्हतं, परंतु माझी फॅमिली, स्पेशली माझी आई, ही सतत माझ्या पाठीशी उभी राहायची. अपयश आलं तर बाकी घरात सगळे चिडायचे, बट आई एक होती जी नेहमी म्हणायची की मला वाटतं तुझं होऊन जाईल, त्यामुळे तू फारशी काळजी करू नको, पुढल्या वर्षी बघू आपण. आणि त्यानंतर माझी मैत्रीण गेले 5-6 वर्ष आणि आता माझी बायको. माझा पहिला अटेम्प्ट होता लग्न झाल्यानंतरचा आणि त्यामुळे पहिल्या अटेम्प्टमध्ये पास झालं असं वाटतं मला, कारण जबाबदारी आल्यानंतर तिने ती व्यवस्थित विभागणी करून घेतली त्याची आणि मला भरपूर वेळ मिळू दिला अभ्यासासाठी आणि त्यामुळे यश आलं. युनिक अकॅडमीबद्दल बोलायचं झालं तर युनिक अकॅडमीचं एकंदरीत कल्चर, टीचिंग प्रोसेस किंवा नोट मेकिंग प्रोसेसमध्ये असलेलं डेडिकेशन आणि स्टुडंट्सला हँडल करताना असलेलं प्रोफेशनलिझम, या सगळ्या गोष्टी एकत्रित मला 3-4 वर्षे ते अनुभवता आला आणि असं दिसलं की बिकॉज आय एम वर्किंग इन युनिक अकॅडमी माझी मॅच्युरिटी लेवल बरीच वाढत गेली होती, जी परीक्षेसाठी बरीच महत्त्वाची असते. आणि मी सहसा भाषण करताना हेच सांगतो की अभ्यास तर सगळेच करतात, म्हणजे कुठली पुस्तकं वाचायची किंवा कसे नोट्स काढायचे, कुठल्या क्लासेसचे नोट्स घ्यायचे वगैरे हे सगळ्यांना माहिती असतं. बरीच मुलं फक्त बिहेवियरल प्रॉब्लेम्समुळे परीक्षा पास होऊ शकत नाहीत. म्हणजे जसं डॉक्टर पांचाळ म्हणाले की UPSCची तयारी सुरू करण्यापूर्वीच मुलं IAS झालेले असतात, म्हणजे ते IAS होऊन मग वर्गात येतात आणि बसतात शिकण्यासाठी. सो हा एक एक्सपेरिमेंट झाला. आपल्याला बिहेवियरली असं करता कामा नये. दुसरी म्हणजे खूप डिप्रेस्ड असणं, UPSCबद्दल असलेली अवाजवी भीती किंवा ही परीक्षा खूप अवघड आहे असा असलेला समज, या दोन्ही गोष्टी आपण टाळल्या आणि एक सुवर्ण मध्य जर आपण मिळवला तर मग यश मिळणं सोपं जातं. आणि सोबतच ही जी पूर्ण प्रोसेस आहे अभ्यासाची, वास्ट सिलेबस आहे, खूपशा डायव्हर्स गोष्टी वाचाव्या लागतात, ही सगळी प्रोसेस खूप एन्जॉय करायची असते आपल्याला. ओके, वी शुड हॅव दॅट थर्स्ट की ठीक आहे आज मी एथिक्स इंटिग्रिटी वाचणार, या विषयाबद्दल मला फारसं माहिती नाही. सो तुम्ही खूप जास्त डेडिकेटेड जेव्हा हे वाचता तेव्हा तुम्हाला खऱ्या अर्थाने खूप जास्त मेहनत केली असं वाटत नाही. सो द बेस फॉर प्रिपरेशन इज टू एन्जॉय द प्रिपरेशन प्रोसेस इटसेल्फ. आणि जिथपर्यंत MPSCचा इश्यू आहे तर यावर्षी मी पहिल्यांदाच MPSC दिली होती. MPSC UPSCमध्ये एक नेमका फरक तुम्हाला सांगतो. MPSCमध्ये फॅक्च्युअल गोष्टींवर बराच स्ट्रेस द्यावा लागतो. ऑन दी अदर साईड UPSCमध्ये ॲनालिटिकल आस्पेक्ट्स आहेत सगळे.
UPSCमध्ये प्रॅक्टिसची गरज खूप जास्त लागते, कारण लिखाण मोठ्या प्रमाणावर आहे मुख्य परीक्षेमध्ये आणि त्यामुळे विदाउट प्रॅक्टिस सक्सेस येणं शक्य नसतं. जिथपर्यंत प्रिपरेशन कसं करावं ह्याचा प्रश्न आहे, तर प्रिपरेशन करत असताना बेसिक NCERTची पुस्तकं आणि जुने UPSCचे पेपर्स ह्याचा अतिशय सखोल अभ्यास करणं गरजेचं आहे, स्पेशली जुने पेपर्स. कारण जोपर्यंत आपण परीक्षेला ओळखून घेत नाही की UPSC आपल्याकडनं एक्झॅक्टली काय एक्सपेक्ट करते किंवा आपण IAS होण्यासाठी आपल्यात काय गुण असले पाहिजेत ह्याची जाणीव जर तुम्हाला होईल तर ती जुन्या पेपर्समधून होईल आणि त्यातनं तुमचा अप्रोच जो असेल तो जास्तीत जास्त टार्गेटेड असेल. टार्गेटेड अप्रोच असणं गरजेचे ह्याच्यासाठी आहे कारण आजकाल बरीच मुलं मी बघतो ही शिकत असतात किंवा कुठे जॉब करत असतात आणि मग प्रिपेअर करतात. मग अशा परिस्थितीत होतं काय की एक कंप्लेंट असते मुलांची की वेळ कमी पडतो अभ्यासाला किंवा आमची ऑफिसमध्येच किंवा कॉलेजमध्येच एवढी एनर्जी निघून जाते की नंतर UPSC अभ्यास करण्याची इच्छा होत नाही. अशी जी मुलं आहेत त्यांना मी एक सांगेन की तुम्ही योग्य दिशेने जर अभ्यास केला तर तुम्हाला दिवसातनं 12-15 तास अभ्यास करण्याची गरज पडत नाही. तुम्ही 6-7 तास व्यवस्थित जर अभ्यास केलात तर तुम्ही UPSCसुद्धा एक पॅरलली दुसऱ्या कुठल्या तरी प्रिपरेशनसोबत करू शकता. आणि मी पर्सनली असं मानतो की मुलांनी सतत जास्तीत जास्त परीक्षा देत राहाव्यात, फक्त UPSC MPSC नाही इतर पण. ह्या परीक्षांचा अनुभव जो असतो अपियर केल्यानंतर तो अनुभव आपल्याला नक्की UPSC MPSCमध्ये कामी येतो. जिथपर्यंत इंटरव्ह्यूचा प्रश्न आहे, यावेळेस विनय मित्तल पॅनल होतं मला इंटरव्ह्यूसाठी आणि मी असं ऑब्झर्व केलं की मुलांकडनं जी पॅनल्सची अपेक्षा असते इंटरव्ह्यू घेणाऱ्या UPSCच्या ती अपेक्षा प्रचंड प्रमाणात वाढलेली आहे. खूप एक्सपेन्सिव्ह इंटरव्ह्यू होतात, मोठ्या प्रमाणात टॉपिक चेंज होत असतात आणि त्यामुळे आपला बॅलन्स राखून आपण कसं उत्तर देतो वगैरे ह्या सगळ्या गोष्टी मॅटर करतात. आता प्रिपरेशनमध्ये जी मुलं मराठी मीडियममधनं प्रिपेअर करतात, आपल्याकडे भारत वार्षिकी, महाराष्ट्र वार्षिकी इतके ही दर्जेदार पुस्तकं आहेत आणि त्याचा एकदा रेफरन्स घेतला आपण तर आपल्याला महाराष्ट्राबद्दल फारशी काही काळजी करण्याची गरज, म्हणजे MPSCचा सिलेबस बऱ्यापैकी त्यात कव्हर होतं. सोबतच मी थोडं डिव्हिजन करेल कोचिंग क्लास आणि गायडन्समध्ये. आपल्याला गायडन्स असणं फार गरजेचं आहे. म्हणजे मी असं म्हणणार नाही की तुम्ही दिल्लीला रवाना व्हा, कुठला तरी क्लास लावा आणि अभ्यास करा, तसं करण्याची गरज नसते. एक गोष्ट नेमकी ठेवायची आपल्या डोक्यात की आपल्याला गायडन्स जो आहे तो व्यवस्थित मिळतो की नाही. तो जर व्यवस्थित मिळत असेल देन द बॉल इज इन युअर कोर्ट. मग गायडन्स व्यवस्थित आहे तर तुमच्याकडे दुसरा कुठलाही एक्सक्यूज राहत नाही परीक्षा नापास होण्याचं. ऑलराईट. आणि पुढची एक गोष्ट सांगायची झाली तर एकंदरीत स्टुडंट्सचं ॲटिट्यूड जे आहे UPSC एक्झामबद्दल ते असं आहे की इंग्लिशवरची कमांड जी आहे ती खूप स्ट्रॉंग पाहिजे. दुसरं म्हणजे अकॅडमिक करिअर आपले 10वी 12वी आणि ग्रॅज्युएशन हे अकॅडमिक करिअरमध्ये आपण भरपूर सक्सेसफुल झालेलं पाहिजे किंवा आपल्याकडे खूप चांगल्या प्रीमियम इन्स्टिट्यूशनमधनं एखादी डिग्री असली पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी असतील तर UPSC करणं सोपं जातं. तर माझं असं मत पडलं की असं करण्याची काही गरज नाही. देर आर मल्टिपल स्टुडंट्स ज्यांनी प्रोफेशनल स्ट्रीम स्वीकारल्या नाही, त्यांच्याकडे कुठली अशी मेजर प्रीमियम कॉलेजची डिग्री नव्हती परंतु त्यांनी UPSC सक्सेसफुली अटेम्प्ट केली. याचा अर्थ काय की इथे जमलेले जेवढे विद्यार्थी आहेत सगळेजण अगदी लेवल प्लेइंग फील्डवर एलिजिबल आहेत UPSC देण्यासाठी. इथे फरक UPSC फक्त करणारे आपल्या प्रिपरेशनमध्ये आणि आपल्या प्रिपरेशनच्या स्ट्रॅटेजीमध्ये. जेव्हा मी गेले 3-4 वर्ष प्रिपेअर करत होतो 1-2 गोष्टी मी अनुभवल्या. त्या अशा की प्रिपरेशन करताना आपल्याला हॅपॅझर्ड पद्धतीने प्रिपरेशन करण्याची सवय टाळली पाहिजे, जे आपण सहसा कॉलेजमध्ये करतो. म्हणजे सकाळी उठल्यानंतर आपण ठरवायचं की ठीक आहे आज मी हे पुस्तक वाचणार, आज मी एसेचा अभ्यास करणार. तसं करू नका. तुम्ही एक व्यवस्थित प्लॅन जर बनवला की पुढल्या 15 दिवसात मी ही पुस्तकं वाचणार आहे, हे टॉपिक संपवणार आहे, त्याच्यावरचे प्रश्न मी घेणार आहे UPSCसाठी आणि मग ठरवेल माझा टॉपिक सक्सेसफुली प्रिपेअर झाला की नाही. असा एक टाईम बाउंड अप्रोच जर तुम्ही ठेवला प्रिपरेशनचा तर तुम्ही 1-1.5-2 वर्षात अतिशय कॉन्फिडेंटली परीक्षेला सामोरं जाऊ शकता. यू बिकम वन ऑफ द मोस्ट कॉम्पिटेटिव्ह कॅन्डिडेट इन दी एक्झामिनेशन. आणि सोबतच परीक्षा अवघड आहे UPSCची त्याचं एकच कारण आहे, ते म्हणजे भारताची पॉप्युलेशन. इतके जास्त मुलं परीक्षेला बसतात त्यामुळे आपोआपच कॉम्पिटिशन खूप मोठ्या प्रमाणावर वाढते. इथे UPSC एक्झाम म्हणजे कुठल्याही प्रकारे IQ टेस्ट नाही आहे. तुमचा इंटेलिजन्स जो आहे ही एक्झाम चेक करत नाही. ही एक्झाम चेक करते तुमचा अवेअरनेस, तुमची अडॅप्टेबिलिटी चेंजिंग कंडिशन्सला आणि तुमची कन्सिस्टन्सी. या 3 गोष्टी आपल्याकडे असतील आणि डिसिप्लिन आपल्याकडे एक असेल अभ्यास करण्याचं तर मग यश सहजासहजी मिळतं. जसं आता अन्सारचं उदाहरण आहे. अन्सारने अवघ्या 22व्या एजमध्ये एक चांगला रँक मिळवला. तर मला असं वाटतं की त्याची ती कन्सिस्टन्सीच महत्त्वाची होती. त्याच्या पलीकडे प्रिपरेशनमध्ये आणखी काही अघोरी करण्याची काही गरज पडत नाही. युनिक अकॅडमीमध्ये जेव्हा टीचर म्हणून मी काम करत होतो तेव्हा त्याचा फायदा मला इनडायरेक्टली असा झाला बघा की मुलं पेपर्स द्यायची ते मी चेक करायचो
मग मुलांच्या चुका काढता काढता मला स्वतःच्याही जरा चुका दिसू लागल्या की ठीक आहे, हा मुलगा आता माझ्यापेक्षा चांगलं लिहितोय, मी स्वतः टीचर म्हणून त्याच्यावर चांगले उत्तर लिहित नाही आहे. मी त्या चुका रेक्टिफाय करण्याचा प्रयत्न केला होता आणि त्यातनं 2015चा जो अटेम्प्ट होता तो थोडा जास्त व्यवस्थित होता असं मला वाटत होतं. सो रिलॅक्स माइंडसेट, डिसिप्लिन, प्रोफेशनलिझम इन द प्रिपरेशन, गुड गायडन्स, अवेलेबिलिटी ऑफ मटेरियल, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याकडे असतील तर UPSCत सहजपणे यश संपादन करता येतं. एवढं बोलून मी थांबतो. थँक्यू.